महाराष्ट्र के विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार ने एक बार फिर भाजपा और शिंदे सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने ठाकरे गठ पर भी अप्रत्यक्ष रूप से निशाना साधा और बोगस बयाने, ईद विवाद, ड्रग्स और मुंबई के जमीन सौदों जैसे मुद्दों पर अपनी स्पष्ट और ठोस राय रखी। वडेट्टीवार ने कहा, सत्ता से धन आता है, धन से सत्ता आती है। ये भाजपा का समीकरण है। सरकार झूठ बोल रही है। ये जनगणना 2025 में होनी चाहिए थी। ओबीसी समुदाय का केवल इस्तेमाल किया जा रहा है। नागपुर में जबरदस्त भ्रष्टाचार हुआ है। आइए उनके बयानों को विस्तार से समझते हैं। मला गुजरात मधून ड्रग्स येतात, गुजरात मधून बोगस बियाणे येतात, हे सर्व गुजरात मधूनच काय येतात याचा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांना पडलाय। खरंच हे बोगसगिरी गुजरात मध्ये चालली आहे का, की बोगस नेतृत्वामुळे इकडे काय ते होतंय का? हे सगळं गुजरातवरच काय येतं? हे सर्व जे होत असताना सरकार काय झोपली आहे का? गुजरात मधून येऊ देत किंवा आंध्रा मधून येऊ देत, तेलंगणा मधून येऊ देत, बोगस बियाणे महाराष्ट्रात येतातच कशी? हे मंत्री काय करतात, सरकार काय करतात? शेतकऱ्यांचा जीव चाललाय, अवकाळी पावसाने त्यांचा होता नव्हता गेलाय आणि पुन्हा बोगस बियाणाचा मार झाला तर खरीप पिकावर त्याचा परिणाम होईल आणि शेतकरी पुन्हा आत्महत्या करेल। अरे आत्महत्या काय, यांना लाजही वाटत नाही। शेतकरी मेला काय गेला काय, यांचा रोजचा मीटर जोरात सुरू आहे। 15% दर गेलाय, आता 10%, 5% होते, 7% झाले, 10% झाले, आता 15%। काही डिपार्टमेंट तर 20% मंत्री मागत आहे। आता हे सगळं लुटून साफ करून ठेवतील, कळेल येणारे दिवस। सत्तेचा माज, सत्तेची मस्ती जी आहे ती जे दाखवत आहेत ते दिसणार आहे। नाही, काँग्रेस हा असा राष्ट्रीय एकमेव पक्ष आहे। प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात कोणती भूमिका कधी घेतील ते कोणी भविष्य वक्ता सांगू शकत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय पक्ष म्हणून आमचे जे काही विचाराचे आमची बांधिलकी आहे, आमची आयडिओलॉजी आहे आणि त्यानुसार त्या आयडिओलॉजीला धरून त्याच्याशी काही प्रमाणात जर कोणी सहकार्य करण्याची भूमिका ठेवत असतील त्यात मिळून। आता आम्हाला इंडियाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये उद्धवजी पक्ष त्या ठिकाणी सहभागी झाला होता। याचा अर्थ तो इंडिया आघाडीमध्ये आहे। आता महाविकास आघाडीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ही आता आमची चर्चा झालेली नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आताच्या संदर्भात विलिनीकरणावर खूप चर्चा सुरू आहे, ज्या ठिकाणी शरद पवार, अजित पवारांच्या संदर्भात। तर मला वाटतं की या संदर्भात निर्णय पवार साहेबांच्या मनातला थांगपत्ता कोणी लावू शकत नाही आणि पवार साहेब असं करतील या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा आम्हाला विश्वासही वाटत नाही। म्हणूनच मी सांगितलं ना, पवार साहेब ज्येष्ठ आहे, कदाचित त्यांचे कोणी प्रतिनिधी गेले नाही, म्हणजे गेलेच नाही आणि अशा स्थितीमध्ये पवार साहेबांची भूमिका ही या एका बैठकीत न गेल्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी नाही। मला तरी असं वाटतं की यावर वेट अँड वॉचची भूमिका ठेवली पाहिजे आणि एवढ्या लवकर इतक्या वर्षाचा प्रदीर्घ आणि पुरोगामी विचाराशी बांधील असलेल्या या नेत्यांनी त्या बीजेपी बरोबर जातील हे मला अजिबात वाटत नाही। परंतु प्रादेशिक पक्ष वारंवार त्यांच्या भूमिका स्वीकारत असतात आणि भाजपला, भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी जे अल्पमतातलं सरकार आहे दिल्लीत, त्यांना सुद्धा काही कुबड्या पुन्हा अधिकच्या लागून आपलं सरकार पुन्हा मजबूतीनं उभं राहील अशी भूमिका आहे। त्यामुळे त्यांचा प्रयत्न तो त्यांना सुरू असतो। नाही, काँग्रेसची असं आहे की सोबत येतील तर सोबत, नाही तर आम्ही स्वतंत्र, आम्ही प्रयत्न करू आघाडीसाठी, नाही झाले तर आपल्याला स्वतंत्र लढावंच लागेल। निवडणुका कुठलाही राजकीय पक्ष सोबत आले नाही आले म्हणून काय थांबत नाही। त्यामुळे आता एकीकडे तुम्ही पाहिलंय भारतीय जनता पक्ष आघाडीची भाषा सांगते आणि बैठकीमध्ये सांगतो तुमची तयारी करा। हे आघाडीचं आम्ही बोलावंच लागतं, पण आघाडी होणार की नाही हे आता काही नक्की सांगता येणार नाही। अशा प्रकारची डुप्लिकेट भाषा, म्हणजे त्याला असं करून कार्यकर्त्यांना खुश करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्थानिक लेवलवर जो काही निर्णय घ्यायचा आहे तिथली परिस्थिती पाहून ते स्थानिक कार्यकर्त्यांना, नेत्यांना विचारू आणि त्या ठिकाणी तो निर्णय घेऊ। नाही, आता हे दोन भावांचं चाललेलं आहे, त्यांची काय भूमिका ठरते आहे ही आज काही यावर भाकीत करणं उचित होणार नाही। परंतु मुंबईतील अनेकांचं मत आहे की यावर निर्णय जो घेताना उद्धवजी आणि राजजी एकत्र येतात का, की येणार नाही। हा निर्णय झाल्यावरच आपण पुढे जाऊ। यातला बकरे कोण शोधत आहे
हा खरा प्रश्न येतो. या दोघांनाही जनतेला बकरा करू नये आणि आपली ईद साजरी करू नये म्हणजे झालं. याच्या मागचं गणित हे आहे, जनतेला बकरा करा आणि त्याचा हलाल करा आणि आपण मजा मारा, ही त्यामागची भूमिका आहे. हे दोघेही ढोंगी बनावटी आहेत, कारण अनेक पक्षामध्ये काम केलेली ही मंडळी आहे. यांच्या निष्ठेवरच खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळं या अशा लोकांच्याकडून जनतेने हे कपडे वस्त्र कुठलेही घालोत, दोघे कशीही टोपी घालोत, पण हे टोपीबाज आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक झालं. मग आम्ही मागणी केली त्यावेळेस आम्हाला राजकीय हेतून मागणी आहे का म्हटलं. कुंभमेळ्यामध्ये झाल्यानंतर बगदळमध्ये अनेक ठिकाणी घटना झाल्या, त्या ठिकाणी जर हे राजकीय स्वरूपाची मागणी आहे, याला काही तथ्य नाही. ज्या घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि उद्या तिथे भाजपचं सरकार आलं असतं आणि ती घटना झाली असती तर भाजपचा मुख्यमंत्री राजीनामा दिला असता काय? काही याचं तथ्य नाही. या बोलण्यामध्ये हे काहीतरी राजकीय द्वेषाने आरोप आहे. ती झालेली घटना दुर्दैवी आहे. कोणी तिथे सांभाळणारी मंडळी जी पोलीस होती त्या ठिकाणी खूप आला आणि ही घटना स्टेडियमच्या बाहेर झाली. क्राऊड खूप आला बघण्यासाठी. त्यामुळं असे आरोप प्रत्यारोप करणं हे चुकीचं आहे.